राहुल गांधी एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। अमेठीमधून राहुल गांधी निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे। प्रियांका गांधी यंदा रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे। राहुल गांधी एकाच मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकतात। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संदीप, राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती मिळते। अगदी बरोबर आहे विशाली। उत्तर भारतामध्ये अमेठी हा मतदारसंघ गांधी घराण्याचा एक प्राबल्य असलेला मतदारसंघ किंवा एक पारंपरिक मतदारसंघ म्हणून त्याला ओळखलं जातं। पण 2024ची निवडणूक ही गांधी घराण्यासाठी वेगळी असणार आहे असं म्हणता येईल। एकतर सोनिया गांधी यापूर्वीच राजस्थान राज्यामधून राज्यसभेवर गेलेले आहेत, त्यामुळे त्या आता पुन्हा लोकसभा लढवणार नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी देखील वायनाडमधूनच पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत, जो मतदारसंघ केरळमध्ये आहे। कारण 2 मतदारसंघांमधून उमेदवारी घेतली आणि जर त्या ठिकाणी दोन्ही जागांवरून जर निवडून आलो तर एक मतदारसंघ सोडणं म्हणजे त्या मतदारांसोबत मतदारांसोबत आपण योग्य वागत नाही किंवा त्यांचा अपमान करण्याची ही गोष्ट आहे असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। त्यामुळं तेही निवडणूक लढवणार नाही ते स्पष्ट झालंय। दुसरी चर्चा होती प्रियांका गांधी यांच्या नावाची, पण प्रियांका गांधी देखील लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत। कारण पंतप्रधान मोदी असतील किंवा भाजपचे नेते असतील यांच्याकडून वारंवार घराणेशाहीचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे जर प्रियांका गांधी उभारल्या तर गांधी घराण्यामध्ये 3 खासदार पदही येऊ शकतात। त्यामुळे प्रियांका गांधी यांनीही नकार दिलाय। आता सगळ्यात महत्त्वाचं हेच बघावं लागेल की अमेठीमधून गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असणार। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।